कोपरगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात भांडी घासण्याच्या पावडरचा डेमो दाखवण्याच्या बहाण्याने एका 58 वर्षीय महिलेची विश्वास संपादन करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दिनांक 4 जून सकाळी घडली आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात 2 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर येथील सुजाता सुहास कुलकर्णी वय 58 वर्ष यांच्या घरी गुरुवारी सकाळी सुमारे 9:30 वाजता दरम्यान 2 अनोळखी इसम आले। त्यांनी स्वतःच्या एका कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत भांडी घासण्याच्या पावडरचा डेमो दाखवण्याचे आमिष दाखवले। यानंतर आरोपींनी कुलकर्णी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व पाटल्या स्वच्छ करून देण्याचे सांगितले। फिर्यादीने दागिने काढून दिल्यानंतर आरोपींनी हात चलाकी करत दागिने लंपास केले आणि तिथून पसार झाले। या घटनेत 4 सोन्याच्या बांगड्या व 2 सोन्याच्या पाटल्या असा एकूण 3,11,910 रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 298/2026 BNS कलम 310, 316, 2, 318, 4, 333 व 3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे पुढील तपास करत आहेत। दरम्यान आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी अहिल्यानगर पोलीस दलाच्या श्वान पथकाची मदत घेत शोध मोहीम सुरू केली असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये। अशा पद्धतीने कोणी आमिष दाखवत असेल तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नये तसे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।